हाँ, 20 मिनट के अंदर आपके 4 ओवर खत्म होने ज़रूरी है। जैसे ही अब पहली गेंद गिरेगी हम आपको समय बताएंगे, समय के साथ चलना ज़रूरी है। हाँ बिल्कुल, 38 सर्कल के अंदर एक खिलाड़ी आपको लेना पड़ेगा आखिरी ओवर में, 5वें ओवर में। लेकिन फिलहाल स्ट्राइकर एंड पर सुदाम नाइक और नॉन स्ट्राइकर एंड पर जितेंद्र खरत। एक ज़बरदस्त गेंदबाज के तौर पर माना जाता है तहसील वाइज हाफ में सुदाम नाइक को, और नॉन स्ट्राइकर एंड पर जितेंद्र खरत गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे अलंकार कोहली। सुदाम नाइक स्ट्राइकर एंड पर यॉर्कर स्पेशलिस्ट बॉलर, लेकिन फिलहाल उन्हें अपने काम के लिए ऑलराउंडर की भूमिका निभानी पड़ेगी। पहली डॉट गेंद आ चुकी है और इस डॉट गेंद के कारण वहीं पर रुकावट, टोटल 0। बहुत ही मजेदार मुकाबला हुआ था। क्या आखिरी 3 गेंदों में 6 की जरूरत थी और वहां पे उस मुकाबले को बचाया बॉलर ने, तारीफ काबिल। लेकिन हरीश मुंडे की एक आउटस्टैंडिंग इनिंग हमें देखने का मौका मिला। इनक्रेडिबल, अविश्वसनीय, अद्भुत। हरीश मुंडे ने यह दिखाया कि खुद ही को कर इतना बुलंद कि खुदा भी आकर तुझसे पूछे ऐ बंदे तेरी रजा क्या है। इतनी आउटस्टैंडिंग इनिंग उन्होंने खेली। ये व्हाइट बॉल आया, व्हाइट बॉल से खाता खुल चुका है टीम ढाका खांदा का गवाण बी के अगेंस्ट अलंकार कोहली, जो गेंदबाजी की बागडोर को संभाल रहे हैं। सुदाम नाइक जो कि स्ट्राइकर इन पर है। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार स्क्वायर कट मारने की कोशिश, लेकिन बैकफुट पर गए थे। स्क्वायर कट मारने की कोशिश की थी, ड्रूम बनाया था अपने लिए, लेकिन गेंद बल्ले के पाले में नहीं आई। कनेक्टिविटी, कनेक्शन का होना जरूरी है क्रिकेट में। हमेशा गेंद और बल्ले के बीच जो ये बैर चलता है ना, ये जो टचन चलती है, देखने में मजा आता है। लेकिन प्यार मोहब्बत की बातें नहीं की जाती इस खेल में। गेंद और बल्ले के बीचों बीच हमेशा एक दूसरे को चकमा देने की कोशिश रहती है। ये स्वीप करने की कोशिश, रनआउट का खतरा है यहां पे, लेकिन एक रन जरूर पूरा किया। चिक सिंगल, जान हथेली पे रखकर इस सिंगल को पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। रिस्की रन था ये, लेकिन वो कहते हैं ना डेरिंग की, इन्होंने रन नहीं बने थे इस ओवर में। और हमेशा हम कहते हैं डेरिंग करेगा तो भाई बनेगा। डेरिंग की इन्होंने इस रन को दौड़ने के लिए सिंगल मिला। जय पवार हमारे साथ हैं तीसरे अंपायर की भूमिका में। आजकल उनके पैनल काफ़ी सुर्खियों में, रायगढ़ के कोने कोने में उनके पैनल के अंपायर मुझे नजर आ रहे हैं। जय, ये होता तब है जब आप अच्छा काम करें, लोगों को प्रेजेंटेशन आपका अच्छा नजर आए। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला। आखिरकार जो स्क्वायर कट मारना चाहते थे नाइक, उस स्क्वायर कट को अंजाम दिया नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज। जैसे उन्हें स्ट्राइक मिली, जितेंद्र खरत 4 रन स्क्वायर कट के जरिए ये 4 रन आए, और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 6 रन। 6 रन इस ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है। 4-20 मिनट के अंदर आपको शुरुआती 4 ओवर खत्म करने हैं। बार बार मैं ये कह रहा हूं, समय के साथ हमें चलना है। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया गया। सिंगल जरूर मिला बल्लेबाज जितेंद्र खरत को। 7 पे पहुंचता हुआ टोटल इस ओवर की 5 गेंदें समाप्त हो चुकी है। आखिरी गेंद शेष। गेंदबाज अलंकार कोहली काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। तो ओड़े और कसलखंड अगला मुकाबला होगा। कसलखंड के कप्तान प्रफुल्ल मते से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो टॉस के लिए आए। सुशांत पाटिल या प्रफुल्ल मते, इन दोनों में से कोई एक कप्तान होगा। फिलहाल पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। टीम का टोटल 7 रन। सतीश मात्रे जिनकी गेंदबाजी मैंने देखी है, और बेहतरीन ऑलराउंडर जो ओड़े टीम को लीड कर रहे हैं। काफ़ी बड़ी बड़ी टूर्नामेंट खेलने का एक्सपीरियंस है उनके पास। रायगढ़ की सुप्रीमो खेलने का जिस खिलाड़ी के पास एक्सपीरियंस हो, उससे बढ़िया क्या हो सकता है। तो 7 रन स्कोर कार्ड के ऊपर एक ओवर की समाप्ति के बाद आ चुका है। खूबसूरत क्रिकेट का कारवां पिछले 14 सालों से मैं देख रहा हूँ। ये 15वां साल है, 15वां संस्करण है। कुबेर ग्रुप प्रेजेंट और ऑर्गेनाइज जय हनुमान क्रिकेट क्लब बामन डोंगरी, स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी, जहां पर ढाका खांदा और गवाण बी के बीच का ये मैच है। जहां पर सुदाम नाइक जिन्होंने 4 गेंदें खेली, मैच 0 रन बनाए। 2 गेंदें खेली जितेंद्र खरत ने, 5 रन बनाए। कुल मिला के 7 रन
पहले ओवर की समाप्ति के बाद। और गेंद मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर राइट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन यहाँ पे जरूर मिला। और क्या मिलेगा ये दूसरा, और ये विकेट जा सकता था, विकेट जा सकता था। 2 बार ऐसा हुआ 7 गेंदों में, रनआउट का विकेट जाता जाता बचा है। थोड़ा लक फैक्टर साथ दे रहा है टीम धक्का खांदा का, क्योंकि हम हमेशा कहते हैं ना कि नसीब मेहरबान तो इंसान पहलवान। उसी तरह ये खेल नजर आ रहा है, नसीब साथ दे रहा है, लेकिन नसीब के साथ साथ, नसीब भले आपका साथ दे रहा हो लेकिन मेहनत करना जरूरी है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, मिडॉन के ऊपर इस गेंद को फील्ड किया, 1 रन जरूर मिला बल्लेबाज सुदाम नाइक को। जितेंद्र खरत अब स्ट्राइकर एंड पर होंगे, 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 8 गेंदों का खेल इस सत्र का समाप्त हो चुका है। एच लगा, लेकिन ये बाल बाल बचे जरूर। थोड़ी सी शॉर्ट गिरी गेंद, 1 रन जरूर मिला, 10 पे आता हुआ टोटल। दोनों ही बल्लेबाजों ने माइनर पावर प्ले में जो खेल होना चाहिए वो खेल हमें नजर नहीं आ रहा है। महज एक बाउंड्री नजर आ रही है स्क्वायर कट के जरिए जो लगाई थी जितेंद्र खरत ने पहले ओवर में। लेकिन सुदाम नाइक जिस बॉलिंग अंदाज को मैं इनके जानता हूं, दूसरे सत्र में वो देखने का मजा मिलेगा, क्योंकि ओपन में ज्यादातर मैंने इनको खेलते हुए दिखा है। मेरे सामने ये खांदा टीम पहली बार खेल रही है इस सीजन में, तो यकीनन अगर इन्हें ऑलराउंडर के तौर पर चुना जा चुका है ग्रामीण क्रिकेट में इनके गांव की तरफ से, तो इन्हें अपने बल्लेबाजी का जौहर तो दिखाना ही होगा। 10 पे 0। ये देखिए, अब 5 गेंदें खेली है इस बल्लेबाज ने, मानो अपोजिशंस की लॉटरी लगी है जो गेंदबाजी हो रही है। विनायक कोहली पहले की, अलंकार ने, उनकी लॉटरी लगी है, क्योंकि वो कहते हैं ना कि अगर कोई बल्लेबाज मिस कर जाए टेनिस क्रिकेट में गेंदों को, तो उन्हें ज़्यादा से ज़्यादा खेलने का मौका देना चाहिए। वैसा ही हो रहा है। 6 गेंदें खेली है, 1 रन इन्होंने बनाया है। फिर से एक बार फाइन लेग के ऊपर से मारने की कोशिश की थी। 12th मैन सोच रहा है कि ये वही सुदाम नाइक है जो व्यवसायिक क्रिकेट खेलते हैं, ये वही सुदाम नाइक है जिनके ऊपर हमने भरोसा जताया है, ये वही सुदाम नाइक है जिनके भरोसे के तहत पूरी धाकटा टीम खड़ी है। तो इनको 7 गेंदें अब तक मिली है खेलने के लिए। 1 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। और देखिए, डॉट गेंदें खेले वो खलनायक और डाले वो नायक। इस खेल में यकीनन यह कहा जाता है सिंगल क्या मिलेगा या विकेट हो सकती है रनआउट की। ये पोजीशन अच्छी थी टीम की, गंवाड़ की, ये जरूरी नहीं था मेरे ख्याल से। अगर बैकअप ना हो, मैंने पहले मैच से ही कहा है अगर बैकअप ना हो तो थ्रो करना गलत बात है, लेकिन यहां से मेरे ख्याल से रन शुरू होंगे टीम गंवाड़ के विपक्ष धक्का खांदा की टीम का। टोटल आ चुका है, करंट रन रेट है 6 की औसत से रन आ चुके हैं 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। मैं बार बार कह रहा हूं गंवार टीम से, तीसरे ओवर के बाद जो ड्रिंक्स होगा वहां पे आप टीम मीटिंग कर सकते हैं। तो कप्तान आ चुके हैं प्रफुल्ल मते कसरखंड के, भावेश पाटिल जो हरिभक्त पारायण अनंत महाराज पाटिल जिन्होंने वैकुंठवासी हरिवा भागा पाटिल स्मृति ट्रॉफी ऑर्गेनाइज की थी, सबसे तेज वो ट्रॉफी मानी गई। 6 दिन पूरा दर्शकों के लिए खाना, उसके बाद दर्शकों के लिए आया कैच के जरिए बाइक रिफंड। पहली बार ऐसी एक टूर्नामेंट हुई जहां पर नाइट में रिफंड दिया गया। एंट्री फी 2 लाख के लिए 18,000 रखी गई, और उसके बाद पहले दौर में जो टीम हारती है उसे 5,000 रिटर्न। रायगढ़ की एकमात्र ऐसी टूर्नामेंट जिन्होंने ऑर्गेनाइज की, उनके बेटे भावेश पाटिल शायद कसरखंड के कप्तान है। 12 में रन तो 12 जरूर बने हैं, लेकिन सुदाम नाइक अपनी वो बल्लेबाजी दिखा नहीं पा रहे जिनके लिए उन्हें भेजा जा चुका है। एकमात्र इन 12 गेंदों में बाउंड्री आई है, और वो बल्लेबाज जितेंद्र खरत इनके बल्ले से। गेंदबाज
समीर कोहली पहला ओवर गया था, अलंकार कोहली, विनय कोहली और अब समीर कोहली। ये गवाण का इतना बड़ा है ना कि इनके गवाण टाइमिंग बिल्कुल सही जा रहा है, लेकिन इनकी गवाण प्रीमियर लीग अगर हो जाए तो एक गांव में भी 16-18 टीम या 24 टीम बन सकती है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन यहाँ पे जरूर मिला, मिस फील्ड हुई और उसका फायदा मिलता हुआ 2 रन मिले। क्या मिलेगा? तीसरा, लेकिन 2 रन मिले बल्लेबाज जितेंद्र घरत को। धक्का खांदा पहुंची है 14-0। तीसरा ओवर चल रहा है, तीसरा ओवर लेकर आए हैं समीर कोहली। देखिए धीरे धीरे क्राउड बढ़ता हुआ नजर आ रहा है। कुछ लोग सपना देख रहे हैं कि एक पे बाउंड्री आ जाए, एक पे छक्का आ जाए, लेकिन गेंदबाज उन्हें आने का मौका नहीं दे रहे हैं। स्वीप मारने की कोशिश जितेंद्र की, एक रन यहाँ पे जरूर मिला। थोड़ी सी टेंशन में जरूर नजर आ रहे हैं 12th मैन डॉक्टर खांदा के। और मैं हमेशा देखता हूँ क्रिकेट भावनाओं से जुड़ा हुआ खेल है। मैं कहता हूँ जरूर इमोशन से भरपूर ये ड्रामा होता है और चेहरे के एक्सप्रेशन हमें बताते हैं कौन सी टीम संकट में है, कौन सी टीम अच्छे पोजीशन पे है। और ये कवर्स में खेला है जिसके लिए मशहूर है, सुदाम नाइक के बल्ले से निकलता हुआ ये डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर क्रिकेट की खूबसूरती नजाकत पेश करने वाला सिक्सर। देखिए ये सिक्सर हमने देखा tenniscricket.in के स्क्रीन पर एक्शन रिप्ले में, जिस वेबसाइट के 21 लाख से ज़्यादा फॉलोअर्स है और इनके सब्सक्राइबर, अगर उस 21 लाख की फैमिली में आप नहीं है तो क्यों पीछे रहेंगे आप? चलिए जाइए इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। सिंगल जरूर मिला सुदाम नाइक ने जो हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया था। लॉन्ग ऑन क्षेत्र पर 1 रन जरूर मिला, 1 रन से बढ़ता हुआ टोटल 22 रन। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए। चलिए समय की बर्बादी ना की जाए, बार बार मैं ये कह रहा हूं। हाँ बिल्कुल सही कहा रोहित आपने, खिलाड़ी अंदर आ सकता है लेकिन ये जबरदस्त हो खेला गया। नंबर आया 6, 22 और 6 बनेंगे 28। तो 28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। धीरे धीरे एक्सेलेटर पर ताव दिया जा रहा है। यकीन मानिए क्रिकेट में हमेशा कहा जाता है कि पहले सत्र में अगर स्कोर हो तो दूसरे सत्र में एक अच्छा टोटल अगर आपको आपका बोर्ड पे लगा हुआ होता है तो अपोजिशंस के ऊपर आप दबाव डाल सकते हैं। हा बघा खेळाडू जे आहेत ते खाली बसलेले आहेत, त्यांनी आम्ही जो खेळाडू कक्ष बनवलाय त्यामध्ये बसायचं आहे। हा बघा इथे प्रत्येक याला पेनल्टी आहे जर तुम्ही चुकीचे वागलात तर। 2 रन मिले यहाँ पर उमेश भोयर, जो मैंने उनके बारे में बात कही थी, खाना ना खाने वाले स्कोरर एक भी मैच नहीं छोड़ते अपने कलम से। लिखने की उन्हें इतनी लालसा है कि खाने तक को उन्होंने त्याग दिया। 30 रन प्रति ओवर 10 की औसत से स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ड्रिंक्स ट्रॉली मैदान पे जा रही है। चलिए 13 मिनट में 3 ओवर खत्म हो चुके हैं। आपको 20 मिनट के अंदर 4 ओवर खत्म करने हैं। ड्रिंक्स सब बाहर आएगा क्योंकि 2 मिनट से ज़्यादा हम ड्रिंक्स के लिए समय नहीं दे सकते। 30 पे 0 है। 3 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। सुदाम नाइक जो 10 गेंदे 10 पे खेल रहे हैं, 8 गेंदों में 17 रनों पर खेल रहे जितेंद्र घरत। 3 ओवर में इन्होंने साझेदारी निभाई है। 30 रन के 27 रन इन दोनों ने जोड़े तो 3 रन एक्स्ट्रास के तौर पर आ चुके हैं। कुल मिला के 30।
तो अगला टॉस होगा कसरखंड बनाम ओवड़े। इनिंग के बाद ये टॉस होगा कसरखंड बनाम ओवड़े। नहीं नहीं, दोनों कप्तान यहाँ पर आते हुए मुझे नजर आ रहे हैं। टॉस तो जरूर होगा। चलिए, आप आपकी टीम की प्लेइंग 11 की लिस्ट, यानी कि जो 13 खिलाड़ी आपकी टीम में, उसकी लिस्ट बनानी है भावेश। यहाँ पे जरूरी है वो। और ये 3 रन दौड़े गए, मानो जंगल में तो हिरन दौड़ रहे हो। इस तरह सुनहरा दृश्य दिखाई दिया विकेट के ऊपर। यकीन मानिए, 3 रन दौड़े गए। 3 रन पिछले 2 मैचेस में हमने शायद नहीं देखे होंगे, पिछले 3 मैचेस में। लेकिन इस मैच में हमें देखने का मौका मिला। धाकटा खांदा की बल्लेबाजों की सोच अच्छी है। अगर आपको बाउंड्री नहीं मिल रही है, 6 नहीं मिल रहा है, तो टोटल को बढ़ाने के लिए पहले को दूसरे में कन्वर्ट करे, और जब तब अगर मौका मिले तो दूसरे को तीसरे में कन्वर्ट करे। जितेंद्र खरत स्ट्राइकर एंड पर। अलंकार कोहली अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए क्रॉस द लाइन खेलने की कोशिश। ये अच्छी गेंदबाजी हो रही है अलंकार कोहली की। स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी संस्करण 15वें में, 15वां संस्करण है ये। कभी ये टूर्नामेंट डे में हमें नजर आई, कभी डे नाइट में नजर आई, कभी पूरी तरह से नाइट में नजर आई। रबर बॉल टूर्नामेंट भी हुई है ये। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, और संजय ठाकुर के लिए हमेशा साथ दिया है हमारे ओड़े के मात्रे साहब ने, सतीश मात्रे साहब ने, उनकी पूरी टीम ने इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। 33 पे 0 है। 3.3 का खेल समाप्त हो चुका है, यकीन मानिए। जितेंद्र खरत स्ट्राइकर एंड पर। अलंकार काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। मिड विकेट पर इस गेंद को खेला गया, फ्रंट फुट पे आगे जरूर इसको ड्राइव किया था, लेकिन एक ही रन मिला है। अब एक्सेलेटर पर ताव देना होगा, इनिंग की गाड़ी को खींचना होगा, लंबे लंबे सिक्सर्स या गैप में से गेंदों को निकालकर बाउंड्रीज हासिल करनी होगी, तब जाके एक बड़ा टोटल मिल सकता है बैटिंग करने वाली टीम धाकटा खांदा को। 11 गेंदों में 18 रन बनाए जितेंद्र खरत ने, तो 11 में 13 बनाए हैं सुदाम सुदाम नाइक ने। टोटल 34 रन, लॉस ऑफ 0। 34 रनों की साझेदारी। और साझेदारी की बात करें तो 110 रन की साझेदारी इस साल ग्रामीण क्रिकेट में हुई है। प्रतीक पाटिल और आदिनाथ पाटिल, इनके बीच 5 ओवर के मैच में ये ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला गया। सिंगल जरूर मिला, और इस सिंगल के साथ टोटल बनता हुआ 35 रन। 35 रन कुल टोटल बन चुका है। 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। यहाँ से अगर एक अच्छा ओवर आता है गवाड़ के लिए, तो 50 के अंदर ये टोटल रोका जा सकता है, और 20-25 रन वाला ये ओवर आता है तो चलिए फील्डिंग सजाइए। ये 19 मिनट में शायद 4 ओवर खत्म हो चुके हैं। समय के साथ ये टीम चल रही है, ऐसा लग रहा है मुझे। 17 मिनटों में ये 4 ओवर खत्म हो चुके हैं। चलिए, टीम मीटिंग नहीं की जा सकती। आपको 3 ओवर के बाद जो ड्रिंक्स के बीच समय दिया जाता है, रोशन पाटिल हमारे एक बेहतरीन कमेंटेटर, हैंडसम पर्सनालिटी है इनकी, जो है वो है, दुनिया जानती है मैं स्ट्रेट फॉरवर्ड कमेंटेटर हूं। जो चीजें, जो बातें मुझे अच्छी लगती है वो बोलने से कतराता नहीं हूं। 35 पे 0। चाहे जिसकी वजह से हमारा काम ही क्यों ना कम हो रोशन, लेकिन मैंने अपने तत्वों से खिलवाड़ नहीं किया। टीम का टोटल उमेश भोई भी जानते हैं, 35 पे 0 है ये। गेंदबाज मंथन कोहली
सभी कोहली ब्रदर्स गवाड़ में नजर आ रहे हैं। ये लेग स्टंप के बाहर, लेकिन सुदाम नाइक जानते थे ये गेंद अगर वो बल्ले पर लेते तो फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से छक्का आ सकता था पुल के जरिए। खतरनाक खिलाड़ी है, रोशन को जानकारी है क्योंकि आजकल काफी जुड़े रहते हैं क्रिकेट से। आप आदिवासी समाज का खिलाड़ी है, लेकिन ये समाज भी अब पीछे नहीं है क्योंकि द्रौपदी मुर्मू जो हमारी राष्ट्रपति हैं उनका जिक्र भी किया जाता है। क्योंकि देखिए समाज चाहे कोई भी हो, आपकी काबिलियत, आपका टैलेंट, टैलेंट आपके पास होना रोशन, चाहे जितना भी लोग छुपाने की कोशिश क्यों ना करें, आपका टैलेंट बाहर आने में देर नहीं लगती। सिर्फ एक मौका आपको मिलना चाहिए। वैसे ही सुदाम नाइक को कई मौके दिए हैं धाकटा खादा ने जिनका टैलेंट उभर कर आया है, लेकिन फिलहाल 5 गेंदों का खेल शेष है। 37 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की जा चुकी है। 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा। टीम का टोटल 38 रन, लेकिन ये अच्छी गेंदबाजी हो रही है। 4 गेंदे रोहित मात्रे खुकार खिलाड़ी, लेकिन इस सीजन में मुझे नजर नहीं आ रहे हैं। एक जमाना था इन्होंने हवा के खिलाफ एक अच्छी इनिंग खेली थी, कई बड़ी बड़ी टीमों के साथ इन्होंने अच्छी इनिंग खेली, लेकिन वही रोहित मात्रे यंगस्टर 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक रन यहां पे जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? दौड़ 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 खेमे से आवाज आई थी, भाग मिलका भाग, और ये दूसरा रन पूरा किया गया। इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 40 रन। इस ओवर की अभी भी गेंदें बची हैं, 3 गेंदें बची है बिना कोई नुकसान। 40। चलिए अंपायर कह रहे भाई चेकिंग कीजिए, पहला या दूसरा शायद शॉर्ट रन है। चलिए तीसरे अंपायर जय पवार देख रहे हैं। एक जमाना था जय पवार का अंपायरिंग की दुनिया में आने से पहले का। सभी अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, इन खिलाड़ियों को इकट्ठा करना, ओपन में उन्हें मौका देना। दिनेश पाटिल साथ साथ उनके कसरखंड के जय पवार, बड़े बड़े खिलाड़ियों को उन्होंने मौका दिया जो उस वक्त स्टार नहीं थे लेकिन आज स्टार बन चुके हैं। फिर अंपायरिंग की दुनिया में आए, फिर अपना एक पैनल बनाया। पूरे महाराष्ट्र में इनके पैनल के अंपायर टूर्नामेंट करते हुए नजर आते हैं। चलिए 2 है क्या 1 है? कंप्लीट। तो रन कंप्लीट है, 2 रन कंप्लीट है यहां पे, और 40 रन संख्या यहां पे बनती हुई। और ये सुदाम नाइक ने इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। 42 पे आता हुआ टोटल इस दूसरे रन के कारण। क्या मिलेगा तीसरा? लेकिन 2 गेंदें बची हैं, टोटल बना है 42। अगर यहां से छक्का आता है तो 48, 7 रन आते हैं तो 49, 50 का टारगेट होता है। 2 छक्के आते हैं तो 54, 55 का टारगेट होता है। क्या सोच है बल्लेबाज सुदाम नाइक की, जो 16 गेंदें 19 पे खेल रहे हैं, और नॉन स्ट्राइकर के बल्लेबाज 12 गेंदों में 18 रनों पर खेल रहे हैं। जितेंद्र घरत ऊंचा खेला है, क्या ये नंबर होगा? 6। आर पार स्टेडियम पार, आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी सिक्सर। डगआउट में खलबली मची थी, शमशान की तरह सन्नाटा था, जिसके बदौलत रन बने छक्के के बदौलत। 48, अभी भी 1 गेंद शेष। जो मैंने कहा था 54 क्या बन सकते हैं 48, और यहां पे 6 आता है तो 54, 55 का टारगेट, लेकिन 1 आता है तो 50 का टारगेट। ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है और ये कैच लिया जाता है तो 49 का टारगेट। 49 रनों का पीछा करना होगा लेकिन गवान भी टीम को। लेकिन उससे पहले हम जाएंगे टॉस बॉक्स में, जहां पर हमारे साथी कमेंटेटर रोशन जी होंगे। धीरज म्हात्रे आमचे युवा उद्योजक ओवळे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत। धीरज म्हात्रे ओवळे, एका बाजूला अजनबी ओवळे, दुसऱ्या बाजूला घोडीलदेव कसलकण हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। यस टॉस
बघा कुबेर ग्रुप आणि जय हनुमान क्रिकेट क्लब बामण डोंगरी. कॉल कोण करतोय? यस, कॉल होतो आणि टॉस केला जाईल. धीरज म्हात्रे युवा उद्योजक ओवळे यांच्या शुभाचे टॉस. कुबेर ग्रुप कॉल आणि घोडीलदेव कसलकण संघाने टॉस गमावला. दादा थांबायचा पण सर्वप्रथम निर्णय काय तुमचा असेल? क्षेत्ररक्षण करू. यंदा चांगला संघ फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेमध्ये काय स्वप्न असतील? नक्कीच ही टुर्नामेंट आम्ही दरवर्षी खेळतो आणि ही टुर्नामेंट आमच्यासाठी बऱ्यापैकी लकी असते. बऱ्याच टुर्नामेंटला ज्यावेळी आम्ही खेळलोय तिथं बऱ्याच ट्रॉफी आम्ही जिंकलेलो आहोत. टीममध्ये खरं तर तू सिनियर आहेस, बरेचसे सिनियर खेळाडू आणि यंगस्टर जी कामगिरी करतात. साई गायकवाड सगळा एक चांगला गोलंदाज टीममध्ये भरपूर यंगस्टर, त्यांच्याबद्दल काय सांगशील? नक्कीच तो गोलंदाजी थोडे दिवस बॅट पॅच होते सुरुवातीला. बऱ्याच टुर्नामेंट आम्ही हारलो. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केला. प्रतिस्पर्धी संघ कसलकड या संघासोबत यंदा चंगामध्ये कधी खेळलाय? म्हणजे पहिलीच टुर्नामेंट असेल आमची. एवढ्या वर्षामध्ये कधी मॅच झालीच नाही. पहिल्यांदाच खेळणार आहोत. सगळे नवीन चेहरे, त्यांना आमचा खेळ माहिती नाही किंवा आम्हाला त्यांचा खेळ माझी माहिती नाही. खेळायला नक्कीच मजा येईल. नक्कीच. आणि शेवटचा प्रश्न, संजय शेठ ठाकूर सतत 15 वर्ष स्पर्धेचं आयोजन, काय सांगाल? नक्कीच खूप खडतर प्रवास होता त्याचा, कारण आम्ही सुरुवातीपासून बघितला आहे. त्याच्याकडे मैदान नसायचा. मैदान तयार करण्यापासून ती टुर्नामेंट ऑर्गनाईजपर्यंत किती त्रास, आणि सुरुवातीला त्याच्याकडे पॅकर देखील नव्हते. स्वतःचा पैसे टाकून त्यांनी टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्यात. कारण सुरुवातीच्या पहिल्या पर्वापासून आम्ही त्याच्यासोबत आहोत. आता एवढे पर्व झालेत आणि खूप मेहनत केली आणि त्याच्यामुळे त्याचं यश आपण पाहतोय. क्या बात आहे. खूप संघर्ष राहिला संजय शेठ यांच्या वाट्याला. टॉस गमावलाय, बॅटिंग तुम्हाला करायची आहे आणि काय सांगाल, ओवळे संघासोबत तुम्हाला खेळायचं आहे? आमचा टॉस गमवल्याच आम्ही आमच्या बॅटिंगचाच होता टॉसचा. तर एवढं काय नाही. ओवले संघासोबत पहिलीच आमची या सीझनची मॅच असेल किंवा आधी आम्ही खेळलो नाही. पण ते सगळे आम्ही यंगस्टर टीम आहे, पण आम्ही पूर्ण आमचा 101% देऊ. तुम्ही स्वतः चांगल्या आयोजकात. नुकतीच आपण स्पर्धा पाहिली आहे आपल्या चला वडिलांच्या स्पीडअप माध्यमातून. करा जरा. आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खूप मस्त आयोजन आहे दादांचा आणि आम्हाला खेळायला उत्सुकता होती आणि फायनली आज खेळणार आहोत. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. खरं तर टॉस जिंकलाय, ओवळे संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या मॅचमध्ये बॅटिंगला इन्व्हाइट केलं आहे घोडीलदेव कसलकण टीमला. थँक्यू. ओव्हर टू युअर कमेंटरी बॉक्स. चला, आघाडीचे खेळाडू गव्हाण ब संघ लवकरात लवकर मैदानाकडे पाठवा. सलामीवीर खेळाडू तात्काळ मैदानामध्ये पाठवा. आपण विदाऊट लॉस भागीदारी झाली पहिल्या विकेटसाठी. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली जवळजवळ 48, जो खरं तर अपेक्षित स्ट्राईक रेट हवा होता या भागीदारीमध्ये तो थोडासा कमी पाहायला मिळाला. परंतु या रात्रीमध्ये या क्रीडांगणावरती सन्मानजनक टोटल मानायला हरकत नाही आहे, कारण अशा धावा देखील डिपेंड होताना पाहिल्या. डावाला सुरुवात होईल. सलामीवीर खेळाडू अनिकेत कोळी, अतिशय विध्वंसक असा आघाडीचा ओपनिंग ब्लास्टर मैदानाकडे चाललाय आणि त्याच्या बरोबरीने कुणाल कोळी हा खेळाडू. गव्हाण उलवानोड परिसरातील हा संघ आणि एका बाजूला खांदा संघ आपण पाहिलाय. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या बाजूला असलेले हे गाव आणि यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इथलची स्पर्धा या टीमने गाजवली. भरपूर चांगला खेळ यंदाचा हंगाम या संघाच्या माध्यमातून पाहिला. संपूदादा म्हात्रे यांचं देखील आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. ओवळे संघाचे बिग सपोर्टर संपूदादा म्हात्रे, चला या आपण, त्यांचंही स्वागत. तर डावाला सुरुवात होईल. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज तारिकेने येतोय. फर्स्ट ओव्हर सौरव भगत, लेफ्ट आर्म सीमर म्हणून ज्याला संबोधलं जातं. प्रचंड वेगात तो डाव्या हाताने गोलंदाजी करतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सौरव भगत तयार. समोर अनिकेत कोळी, पॉवर प्ले स्पेशालिस्ट. अनिकेत कोळी पॉवर प्ले भेदून काढणारा, पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करणारा. चला, सामना चालू करा ही सूचना पुन्हा एकदा असेल खांदा टीमला. बघा, वेळेचं बंधन आहे तुम्हाला. मग हे सांगितलं सतीशदादा म्हात्रे यांनी. संघर्ष संजयजी रंग खरं तर ठाकूर यांनी केला आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर हे 15वं पर्व आपण पाहिलं. मैदानं नव्हती, स्पॉन्सर नव्हते आणि अशा वेळेला देखील स्पर्धा त्यांनी भरवली आणि आज सुगीचे दिवस. या स्पर्धेची चर्चा सातत्याने रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळाली. अप्रतिम आयोजन. मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल टाकण्यासाठी सौरव, समोर अनिकेत. लेट्स प्ले. टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. 49 हे टार्गेट असेल आणि पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग मार्कवरती आला आहे त्या ठिकाणी सौरव भगत. फ्रंटलाईन गोलंदाज, वेगवान गोलंदाज आणि चांगली फील्ड पोझिशन लावली आहे या खरं तर ओव्हरसाठी. फर्स्ट बॉल
बागफुटला गेले, कटचा प्रयत्न आहे, टप्पा चांगला होता, गुड लेंथमध्ये टाकला आणि पहिलाच बॉल थोडासा टर्न विथ बाउन्स पाहायला मिळाला. टर्न देखील झाला, थोडा बाउन्स देखील आपण पाहिला, अनइव्हन बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. अनिकेतसाठी सरप्रायझिंग डिलिव्हरी. अनिकेत घातक खेळाडू, डोळ्यांसाठी प्रोटेक्शन त्याने लावलं आहे आणि हे फार गरजेचं आहे अलीकडच्या क्रिकेटमध्ये, कारण एखादा बॉल गोलंदाजाने वेगात टाकला की तो बॅटला ब्रश झाला की आणखीन वेग त्याचा वाढतो आणि जर का डोळ्यावरती लागला तर दुखापत जास्त होतं आणि त्याला लागलेला देखील आहे. त्यामुळे त्याने त्यातून मात्र काहीतरी तर आत्मपरीक्षण केलं आणि स्वतःला देखील प्रदीर्घ मैदानामध्ये खेळायचं यासाठी त्याने गार्ड परिधान केलेला आहे डोळ्यांसाठी. नेक्स्ट बॉल समोर टाकला, पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कटचा प्रयत्न आहे. बघा दोन्ही बॉलमध्ये व्हेरिएशन होतं. स्विंग करत असताना बॉल, क्या बात आहे. सौरभ भगतने का बॉल टर्न केलाय, थोडं शफल झाले असतं तर कदाचित मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असा. सलग 2 डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं सौरभ भगतच्या माध्यमातून. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी, ऑफस्टिकच्या बाहेर त्या ठिकाणी बॉलला स्विंग केलाय. पुढचा चेंडू, यावेळेला व्हेरिएशन असेल का हे पाहावं लागेल. आता जागा बनवली, ओव्हर पिच बॉल झालाय, बॉल चालला कव्हर्सला, डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी थ्रू द कव्हर्स. थोडेसे शपथ झाले होते, ओव्हर पिच बॉल बनवला आणि त्याला ड्राईव्ह करत असताना प्रॉपर कनेक्शन नव्हतं. बॅट ड्रिल करून दाखवतो आणि काय त्यालाही माहीत होतं एक्सा कव्हरला जर का कॉपी बुक स्टाईलने खेळलो असतो तर कदाचित धावा आल्या असत्या. या कंडिशनला करता पण इम्प्रोव्हायझेशन आपण पाहिलं अनेक फलंदाजांकडून. कधी कधी रिव्हर्स शॉट केला जातो, कधी कधी स्लॉग हिट केला जातो, कधी कधी स्टेप आउट होऊन बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचावं लागतं. फ्रंटफूट ड्राईव्हचे फटके पाहिले. अनिकेतने मात्र शफल होत असताना कव्हर्सला खेळला. कुणाला आता स्ट्रायकिंग एंडला आलाय, 1 धाव आहे आता स्कोर कार्डमध्ये. समोर टाकला, उडवला बॉलला, मिडॉनच्या डोक्यावरून बॉल चालला एका टप्प्यावरती, लॉंग ऑनच्या बाहेर, 1 बाउन्स ऑफ द लाईन, सीमा पार, चौकार. 4 धावा. ओव्हर पिच बॉल, मिडॉन आतमध्ये होता, त्याचा पुरेपूर फायदा कुणालने उचलला. पॉवर प्लेमध्ये हीच खासियत असावी लागते फलंदाजांकडे. फील्ड पोझिशन तुम्हाला ओळखावी लागते, पाहावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला शॉट सिलेक्शन करावे लागतात. आणि इथे पायात यॉर्कर होता, त्याला मात्र ऑन साईडला डाऊन द ग्राउंड खेळले. मिडॉनच्या डोक्यावरून हा चौकार पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती बिनबाद 5, 49. मध्यरात्र होत चालली आहे, तापमान थोडं थंड झालं आहे आणि अशा खरं कंडिशनचा, अशा ॲटमॉस्फिअरचा फायदा सातत्याने फिल्डिंग टीमला होताना पाहायला मिळाला. पण तो ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे, तो खेळाडू कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये आक्रमण करू शकतो. प्रत्युत्तर सौरभचं यावेळेला उजव्याच्या बाहेर टाकला यॉर्कर, त्याला ड्राईव्ह करत असताना साहिलच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय कुणाल कोळी हा खेळाडू. पहिला धक्का टीम गव्हाण ब संघाला पहिला धक्का बसलाय. कव्हर्सला खेळायचं होतं, मध्ये खेळले, लॉंग ऑफला फिल्डर होता, त्यांच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालले कुणाल. हताश निराश होऊन चाललेत मैदानाच्या बाहेर, कारण त्यांनाही माहिती आहे त्यांचं थांबणं आपल्या संघासाठी किती महत्त्वाचं होतं. हा विकेट सौरभच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळाला. 49 धावा. पहिल्या इनिंगमध्ये संघर्ष पाहिला. सुदाम नाईक जो प्रत्येक वेळी करतो गोलंदाजावरती स्ट्राईक, एअर स्ट्राईक, त्याला मात्र एअर स्ट्राईक करून दिली नव्हती गोलंदाजाने. पण तो अंतिम षटकामध्ये सुदामने देखील प्रयत्न केले, षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहिला आणि शेवटच्या बॉलला विकेटही मिळाला. झेल टिपला होता, त्यामुळे पार्टनरशिप ब्रेक होताना पाहिली. शेवटच्या बॉलवरती धावसंख्या सध्या धावफलकावरती 1 गडी बाद 5. नवीन खेळाडू मैदानाकडे झाला, यंगस्टर आतिश कोळी इन ॲट नंबर 3. गव्हाण म्हटलं की खूप मोठी लोकसंख्या असणारे गाव आहे. कोळी बांधव त्या गावामध्ये जास्त आहेत आणि चांगला क्रिकेट या गावाच्या माध्यमातून पाहिला. गव्हाण प्रीमियर लीग असेल किंवा अनेक नाईटच्या स्पर्धा आपण ज्या गावामध्ये सातत्याने पाहिल्या. प्रचंड प्रतिसाद प्रेक्षकांचा, ग्रामस्थांचा त्यांच्या स्पर्धेला लाभला आणि आज गव्हाण ब संघ तुम्हाला या ठिकाणी स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक, कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. एका बाजूला धाकटा खांदा, बागफुटला आले, हलकीशी कडा घेतली, बॉल चला थर्ड मॅनला, सॉफ्ट डिसमिसल कदाचित होतील की नाही हे पाहायचं आहे. मनोजने हा झेल टिपला. बघा, थर्ड मॅनला पूल करत असताना हलकीशी कडा घेतली होती, शॉर्ट थर्ड मॅनला झेल टिपला, फ्लाय स्लिपला, विकेट मिळाला. आल्या पावली माघारी परतावं लागेल. फलंदाज त्या ठिकाणी आहेत मैदानामध्ये आतिश कोळी. अप्रतिम स्पेल, पहिलं षटक राहिलं सौरभच्या नावावरती, पहिलं षटक राहिलं प्रिन्स 11 धाकटा कांदा टीमच्या नावावरती. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाणी हवं आहे. चला पाणी घेऊन चला, थोडा थकवा जाणवतो खेळाडूंना. सलग 2 विकेट काढले सौरभने आणि धावा खर्च केल्या फक्त 5. पहिले 2 डॉट बॉल, सिंगल, चौकार, सलग 2 विकेट. चला नवीन खेळाडू लगेच मैदानाकडे पाठवायचा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. गव्हाण ब संघ
विनंती राहील, मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग तुम्ही या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीपासून आताही पाहत आहे आणि यापुढे देखील पाहायला मिळेल, कारण हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं प्रेक्षकांचं. संजयजी ठाकूर यांनी कमावलेली ही श्रीमंती आहे, प्रेक्षकांची गर्दी, मोठ्या संख्येने व्ह्युअर्स या स्पर्धेला देखील आपण पाहिले. आणि वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर सातत्याने हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळाले. चला जास्त आपण टाईम घेऊ नका प्लीज. ड्रिंक्स इंटरवल प्रत्येक वेळा 3 षटकानंतरच होतोय, परंतु तुम्ही या षटकानंतर पाणी घेतलं त्यामुळे तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स इंटरवल होणार नाहीये, याची नोंद घ्या. दोन्ही टीम लक्षात असू द्या. फिल्डिंग 20 मिनिटामध्ये तुम्हाला हे सत्र खरं तर पहिले 4 षटक समाप्त करायचे आणि बरोबर 25 मिनिटामध्ये हे सत्र समाप्त करावं लागेल. वेळेचं बंधन, टाईम इज मनी असं म्हणतात. आयुष्यामध्ये निघून गेलेली वेळ कधी परत येत नाही असं म्हणतात, आणि जो व्यक्ती वेळेचा सदुपयोग करतो तो नेहमी सातत्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी राहिला. संजयजी ठाकूर साहेबांनी प्रचंड संघर्ष केला या स्पर्धेसाठी. आता 15वा पर्व आहे आणि चांगलं आयोजन, अप्रतिम. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि त्यांच्या माध्यमातून हे आयोजन. अजय नाईक आलेत बॉलिंग मार्कवरती. नाईक फॅमिली आहे खरं तर, त्या कुटुंबातील जवळजवळ 4 ते 5 सदस्य असतील. मला वाटतं जेव्हा आदिवासी समाजाच्या टुर्नामेंट असतात तेव्हा एकाच कुटुंबाचा संघ असतो, मग त्यांचे काका, त्यांचे आई वडील, भाऊ असे संपूर्ण हा संघ आहे. त्यांचा खेळ आम्ही अनेक वेळा पाहिला आणि दमदार संघ आहे धाकटा खांदा. आणि आज मात्र अजय नाईक बॉलिंग मार्कवरती आला आहे. सेकंड ओव्हरसाठी अनिकेत कोळी हा खेळाडू स्ट्रायकिंग गेला आहे. धावांसाठी त्याला देखील धावाधाव करावी लागली. पहिल्या 3 मध्ये त्याने एकच धाव केली, आता त्यालाही आक्रमण करावं लागेल. 49चं टार्गेट पायात टाकला. पुन्हा आता यॉर्कर ड्राईव्ह करत असताना ड्राईव्ह लेंथवरती होता, अलॉंग विथ कार्पेट. डीपमध्ये बॉल चालला, थोडा डायव्हर्ट झाला, संधी निर्माण झाली. सेकंडचा कॉल. डोळ्याची पापडी लवते ना लवते या ठिकाणी सेकंडचा इशारा होता, अनिकेतचा कॉल होता आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ. 2 धावा येताना पाहिल्या आणि 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या स्कोअर कार्डवरती आतापर्यंत 2 गडी बाद 7 धावा. 49चा पाठलाग करायचा. सिंगल डबलमध्ये जर का कन्वर्ट केलं तरीही धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि ही रणनीती आता आखतोय मैदानामध्ये अनिकेत कोळी हा खेळाडू. ओव्हर पेच पुन्हा एकदा ड्राईव्ह लेंथवरती हलक्या ड्राईव्ह करत असताना त्या दिशेने केले. सेकंडचा कॉल, थोडे फंबल, त्याचा फायदा. सेकंड धाव, रन कंप्लीट 2. क्या बात आहे. सलग 2 वेळा त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. अप्रतिम ताळमेळ. अनिकेत कोळी अतिशय मॅच्युअर्ड खेळाडू आहे, त्याला माहिती आहे परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, परिस्थितीनुसार कसं खेळायचं हे त्याला माहिती आहे आणि आतापर्यंत त्याने चांगली कामगिरी साकारली. सुरुवात त्याची डळमळी झाली. पहिले 2 डॉट बॉल तो खेळला, सिंगल त्याने घेतली आणि त्यानंतर आता या ओव्हरमध्ये सलग 2 बॉलवरती 2 दुहेरी धावा आपण पाहिल्या. धावा स्कोअर कार्डमध्ये आहे त्या ठिकाणी 9. अजूनही 40ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. येणाऱ्या 22 चेंडूमध्ये विजयासाठी 40चं समीकरण बाकी आहे या सामन्यामध्ये. चला थोडी घाई करा, अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. पुढचा सामना ओळे आणि कसळकण. बिग फाईट. गुडघा टेकत असताना फॉलिंग स्टिप खेळले होते. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर आहेत सुदाम नाईक, सुनील नाईक आहेत बघा. सुदाम आणि सुनील हे बंधुराज आहेत आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 धाव या ठिकाणी आली. कसलकण आणि ओळे पहिल्यांदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील, परंतु कसलकण संघाने मोठा उलटफेर कसलकण नाईट स्पर्धेमध्ये केला होता. मानकोली टीमला त्याने पराभूत केलं होतं. भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल या षटकातला पुढचा चेंडू समोर टाकला आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. सर्वाधिक जास्त डॉट बॉल टाकावं लागतील आता प्रिन्स 11 धाकटा खांदा संघाच्या गोलंदाजांना. हा सामना जिंकायचा असेल, लो स्कोर सामना तुम्हाला जिंकायचा असतो तेव्हा तुम्हाला बॉलिंगमध्ये 100% कमिटमेंट द्यावं लागतं आणि त्याहीपेक्षा फिल्डिंग तुमची चांगली असावी लागते आणि इथे चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळाली. अजय नाईक कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र वाईट बॉलचा इशारा. अनप्लेबल डिलिव्हरी. अतिरिक्त बाउन्स घेत असताना बॉल त्या ठिकाणी शरीरापासून दूर होता. त्याचा पाठलाग जरूर केला. पाय हवेमध्ये होते फलंदाजाचे, परंतु त्या ठिकाणी बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचलेले नाही आहेत, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. कदाचित हा बॉल बॅटला कनेक्ट झाला असता तर इनफिल्डला क्लिअर करता आलं असतं, परंतु ऑलरेडी वाईट आहे त्यामुळे रन मिळाली. एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल अजयला. समोर टाकला आहे. कव्हर्सला घेत असताना कॉपीबुक स्टाईलने बॉलला उडवला आहे. डीपमध्ये फिल्डर धावत येतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सेकंडचा कॉल. थोडी दुखापत झाली कदाचित खेळाडूला, थांबलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉलच्या मागे धावत असताना थोडासा त्या ठिकाणी अडखळत धावत गेला आणि इथे 2 धावा येताना पाहिल्या. या ओव्हरमध्ये तिसऱ्यांदा घडलं जिथे 2 धावा आल्या. पहिल्यांदा आपण पाहिला अनिकेत कोळीच्या माध्यमातून सलग 2 वेळेला 2 दुहेरी धाव.
आणि यावेळेला खरं तर आपण पाहिला सन्नी कोहलीच्या बॅटमधून 2 आल्या. 13 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहे. 2 गडी बाद 13, 1.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. टार्गेट जवळजवळ मैदानामध्ये आहे त्या ठिकाणी नक्कीच 49, 13 रन सध्या स्कोर कार्डवरती. पुढचा चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न, पुढे आले होते, काउंटर अटॅक करायचा होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे, त्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अजय नाईकच्या माध्यमातून शेवट गोल केला. या षटकाचा 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहताय. 2 गडी बाद 13, 13 लॉस ऑफ 2 विकेट. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. विनंती राहील बघा, लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पाण्याची मागणी होते, परंतु मागच्या षटकामध्ये आपण ड्रिंक सेंटरवर घेतला होता, पण तो अंपायर त्यांचंही कौतुक करायला लागेल. ऑफिशियल्स आमचे तेही तयारी मध्ये आहेत वेळ वाचवण्यासाठी स्पर्धेचा. JP पॅनल, जय पवार सर यांच्याबद्दल प्रवीण दुगाडे सर यांनी सांगितलं. एक कार्यकर्ता ज्यांनी गाजवला आणि चांगले व्यावसायिक संघ ज्यांनी घडवले, खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले. बघा टाईम आपण जास्त घेता या इनिंगमध्ये आम्ही सातत्याने सूचित करतो फिल्डिंग टीमला. 2 षटकांसाठी आपण जवळजवळ 11 मिनिटाचा कालावधी घेतला, म्हणजे 1 मिनिट आपण एक्स्ट्रा वापरलाय, त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. तिसरं षटक आहे आणि या षटकामध्ये आला सेकंड स्पेलमध्ये सौरव भगत. बघा जर का आपण अधिकचा वेळ घेतला तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अंतिम षटकामध्ये एक प्लेअर अतिरिक्त तुम्हाला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल, याची सूचना असेल. आणि परमिशन नाईट स्पर्धा आपण सध्या ग्रोथ सेंटरमध्ये आहोत. सर्वाधिक जलद विकसित होणारा परिसर म्हणजे उल्वानोड या परिसरामध्ये आहोत. वेळेचं बंधन आणि परमिशन देखील अतिशय मध्यरात्रीपर्यंत नाही आहे. बॅकफुटला आले होते, स्लॅश केला बॉलला, कव्हर्सला फिल्डर आहे त्या ठिकाणी कॅप्टन. बॉलला फील्ड करत असताना सेकंडचा कॉल, धावत निघालाय. भाग मिल्का भाग, 2 धावा कंप्लीट. प्रचंड वेगात धावत चाललाय मिल्का सिंग. खरं तर भारतासाठी भरपूर मोठं योगदान रनिंग क्षेत्रामध्ये त्यांनी दिलंय. त्यांची आठवण झाली ज्या पद्धतीने धावला अनिकेत स्टार्टिंग एंडला. 2 धावा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने टोटल धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. 2 गडी बाद 15 धावा. कसलकणचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते आले. त्या सर्वांचं स्वागत आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा सामना ओळे विपक्ष कसलकण, ही लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. बस संघ आहे कसलगडचा, त्यामुळे प्रमुख खेळाडू असणार आहेत कुणाल. रिव्हर्स खेळले, वॉट शॉट, अफलातून टायमिंग, रिव्हर्सचा फटका, इम्प्रोव्हायझेशन या फटक्यामध्ये होतं. स्लॉटमध्ये आला, स्टान्स बदलला आणि बॉलला पाठवला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉईंटच्या बाहेर, सीमा पार, षटकार. रिप्ले बघा बॉलचा, थोडे शफल झाले आणि त्यानंतर स्टान्स बदलला, अल्टी पलटी, बॉलला केला मैदानाच्या बाहेर कल्टी. हा षटकार. अनिकेतचा क्लास या फटक्यामध्ये होता. हँड अँड कॉर्डिनेशन त्या ठिकाणी पाहिलं आपण, अप्रतिम. जो संघर्ष करत होता धावांसाठी, त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. आणि आता धावा स्कोर कार्डवरती 49 पाठलाग करत असताना 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2.2 चेंडूचा खेळ संपत असताना सध्या 21ला 2 ही परिस्थिती आहे मैदानामध्ये गव्हाण ब संघाची. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, वारंवार वेळ घेत आपण. सूचना असेल आयोजकांच्या वतीने. सौरव भगतचं हे षटक, रिव्हर्सवरती आक्रमण, गुडघा टेकलाय, पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप, हा फटका फसलाय. हाच फटका खेळताना हरेश मुंडे बाद झाला आणि या स्पर्धेतून गावदेव उसारली संघ देखील बाद झाला. कारण त्या सामन्याचा कलाटणी निर्णायक क्षण होता जेव्हा हरेशने फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला होता. हलकीशी कडा घेत असताना बॉल बॅकवर्ड क्षेत्राकडे गेला, झेल्ड बाद झाला. त्या ठिकाणी अनिकेत 1 मोर विकेट डाऊन. मोठा धक्का असेल टीम गव्हाण ब संघाला हा मोठा धक्का बसलाय. अनिकेतचं जाणं म्हणजे दबाव थोडंसं राहील आता गव्हाण ब संघावरती. धावांचा पाठलाग करत असताना टीमचा प्रमुख फलंदाज जो मात्र बाद झाला आडव्या बॅटने. इम्प्रोव्हायझेशन सध्या मात्र फास्ट क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळालं. चला लवकरात लवकर मैदानाकडे चला. नवीन फलंदाज, बैठक स्ट्रोक, फॉलिंग स्वीप, रिव्हर्स स्वीप, हे फटके मारल्यानंतर मात्र मला वाटतं कधी कधी फलंदाजांना एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो. किंबहुना एखादा फटका त्याची रील तयार होते लगेच. थोडासा अनऑर्थोडॉक्स टाईप खेळले की त्याचा मात्र रील्स आपण बनताना पाहिला. आणि इथे विकेट मिळाला, अनिकेतचा बहुमूल्य विकेट मिळाला टीम प्रिन्स 11 धाकटा कांदा संघाला. आणि 3 विकेट जे गमावले गव्हाण ब संघाने, 3ही विकेट सौरभच्या खात्यामध्ये. 13 धावा त्याने खर्च केले आणि 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. अजून 3 बॉल बाकी आहे. चला प्लीज थोडी घाई करा. अलंकार कोळी आणि एका बाजूला सन्नी कोळी. 21 धावा, 49 पाठलाग. अजूनही 28ची गरज आहे येणाऱ्या
खरं तर 15 चेंडूमध्ये 15 बॉल 28चं समीकरण या सामन्यामध्ये आलं. धावा चेस करत असताना प्रत्येक टीमला अक्षरशः घाम गावा लागला या विकेटवरती. जास्तीत जास्त पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारे संघ जिंकले. चला थोडी घाई करा प्लीज. सौरभ भगत पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी अलंकार कोळी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 3 विकेट सौरभच्या खात्यामध्ये आले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पायात टाकलाय. थोडासा कन्फ्यूज झालेला हा फटका होता. संभ्रमित झालेला फटका होता. सुरुवातीला आपण पहिला आक्रमक स्ट्रोक खेळायचा होता आणि त्यानंतर फक्त दिशा दिली आणि इथे मात्र सेफ लँडिंग बॉल झाला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह ज्या ठिकाणी सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या सध्या स्कोअर कार्डवर आहे ती म्हणजे 3 गडी बाद 22. आता 14 मध्ये 27. 14 चेंडू 27. सनी कोहलीला सध्या आपण नॉन स्क्रीन पाहताय. चांगला स्टान्स आहे. जणू लेदरचा हा खेळाडू असावा इतका चांगला परफेक्ट त्याचा स्टान्स आहे आणि तितकेच चांगले त्याला फटके घ्यावे लागतील आपल्या टीमसाठी. 14 बॉल 27. चला घाई करा प्लीज. प्रिन्स 11 धाकटा कांदा टीम आपण अधिकचा वेळ घेत आहे. सूचना असेल तुम्हाला आयोजकांच्या वतीने. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला फेकायच्या आहेत. समोर मारायचा प्रयत्न. एकसा कव्हरला डीपमध्ये फिल्डर लावलाय. झेल खाली आलाय. झेल टिपलाय. विकेट. विजय नाईकने पकडला. झेल संपला. मैदानाच्या आतमध्ये सनी कोळीचा खेळ. चला लगेच नवीन बॅटर पाठवा. आपण वेळ जास्त घ्यायचा नाहीये. गव्हाण ब संघ. विकेट बघा काय स्टान्स होता. बॉलच्या मेरिटनुसार खेळले होते. शफल झाले. थोडेसे उजव्याच्या बाहेर आले. पुन्हा मागे आले. इनसाइड आउट खेळत असताना हा फटका प्रॉपर कनेक्शन झाला असत कदाचित एक्स्ट्रा कव्हरला असं पण इथे झेल टिपला. स्वीप कव्हरला डीपमध्ये सनी कोळी बाजूला. चला नवीन खेळाडू मैदानामध्ये चला प्लीज. सातत्याने आम्हाला सूचना येतात आयोजकांच्या वतीने. आम्ही त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यामुळे प्लीज थोडं कोऑपरेट करा. चला बॅटर आपण देखील लवकरात लवकर मैदानाकडे चला प्लीज. वेळ वाचवा. 13 चेंडूमध्ये 27 धावा. 13 बॉल 27. स्टॉप वॉच प्ले केलाय. पहिल्या 4 षटकांसाठी जर का अधिकचा वेळ घेतला तर मात्र तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये एक प्लेअर मैदानाच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि डगआउटलाही सूचना असेल. जेव्हा खेळाडू बाद होईल तेव्हा तुम्हालाही लवकर जावं लागेल. रेडी राहा. रेडी राहत जा आणि लवकर वेळ वाचवा. आणि बॉलमध्ये तुम्हाला काही हेल्मेट घालायचं नाही. पॅड लावायचं नाही. त्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करा. लगेच मैदानामध्ये उतरा. निश्चित कोळी देखील असले कारण त्यांना माहिती आहे तेही पंच असं कधी कधी. नो टाइम पास. 13 चेंडूमध्ये 27 धावा. मागचा सामना देखील याच प्रकारे आपण पाहिला. दादरपाडा संघाने शेवटच्या क्षणाला कमबॅक केला. शेवटच्या क्षणाला मात्र उचारली संघाला चितपट करत असताना तो सामना जिंकला. 3 बॉल 6चं समीकरण होतं. तिथे बाद झाला होता करदर हरेश आणि त्यावेळेला मात्र तो सामना जिंकला दादरपाडा संघाने. यावेळेला सौरभचं हे षटक. समोर फलंदाज सज्ज होतोय अमर कोळी. अमरसाठी प्ले अँड मिस. क्या बात आहे. टप्पा चांगला योग्य बॉल टाकला. 2 स्पेल टाकले मैदानामध्ये सौरभ भगत. 2 स्पेलमध्ये विकेट काढले. टोटल 4 आणि धावा खर्च केल्या त्याने फक्त आणि फक्त 14. क्या बात आहे. 14 धावा आणि त्याने 4 विकेट घेतले. अप्रतिम स्पेल आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिला सौरभ भगतचा. चला फिल्डिंग लावा लगेच. विनंती राहील त्या ठिकाणी प्रिन्स 11 धाकटा कांदा टीमला. आता 12 बॉल विजयासाठी 27चं समीकरण. 18 मिनिटं ऑलरेडी झाली आहेत प्लीज. बघा पुढच्या ओव्हरमध्ये एक प्लेअर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल त्यामुळे प्लीज थोडी आपण घाई करा. स्पीडअप. 12 बॉल 27चं समीकरण. मध्यरात्र झाली आहे आणि या खरं तर मध्यरात्रीमध्ये कोणता संघ स्पर्धेला पूर्णविराम देईल, कोणता संघाला मात्र यातून इथून मात्र माघार घ्यावी लागेल, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये पोहोचेल हे सांगणारे 12 बॉल. त्यामुळे त्या ठिकाणी 27 बनवायच्या टीम गव्हाण बहला. सुनील नाईक 3 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त करायचं आहे. लक्षात असू द्या. सुनील नाईक आले बॉलिंग मार्कवरती. तुम्हाला बरोबर 3 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त करावं लागेल. सुनील सुदाम दोघांची बॉडी लँग्वेज सेम आहे. अतिशय अगदी मिळते जुळते. दोघांमध्ये चांगलं साम्य आहे. कन्फ्यूज होतील एखादा नवीन प्रेक्षक नक्की नेमकी सुदाम कोण सुनील कोण मध्ये. ते सुनीलला बॉलिंग मार्कवरती. 3 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. फलंदाज सज्ज आहेत. सुनीलचा पहिला बॉल वेगात टाकलाय. पॅड लाईनवरचा होता चेंडू. लाऊड अपील पाहायला मिळाली. इथे आपण जर पाहिलं बॉलचं डिरेक्शन इम्पॅक्ट उजव्याच्या बाहेर होतं कारण खेळाडू भरपूर शपथ झालं. ते अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बघा रिप्ले. शफल झाले आणि त्यानंतर उजव्याच्या बाहेर होता बॉल. उजव्या पायाला होता त्यामुळे नो डाऊट चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 11 चेंडूमध्ये 26 धाबा. लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा मिळाली. धाबा कशा का होईना या क्षणाला मात्र येणं गरजेचं आहे आणि ते मात्र एक्स्ट्रा रन मिळाली. टीम गव्हाण बहला फास्ट अँड फ्युरियस प्रचंड वेगात यॉर्कर अप्रतिम.
भरपूर वेगवान हा चेंडू होता. वेगात टाकत असताना आपण पाहिला या बॉलला. बघा का ऍक्शन आहे खेळाडू. समोर टाकला होता. उजव्या दिशेला अगदी समोरून गेला बॉल विकेट किपरकडे. क्लीन ॲक्शन बॉलिंग ॲक्शन पाहायला मिळाली सुनील नाईकची. समोर टाकत असताना पुन्हा एकदा ऑन साईडला हा फटका गॅपमध्ये जाईल का बॉल. डीपमध्ये फिल्डर धावत आला. सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू मात्र धावत गेलाय. थ्रो थोडा चुकीचा आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवावं लागेल. जर का मेन एंडला थ्रो झाला असता अगदी स्ट्राईक एंडला थ्रो झाला असता तर कदाचित रनआउटच्या सुरुवात विकेट मिळाला असता. पण जर तरला महत्व नाहीये. 2 धावा आल्या. 9 बॉल 24. 9-24 कहाणी में ट्विस्ट. 9 बॉल 24 कॅल्क्युलेशन. 9 बॉल 24 समीकरण या मॅच मध्ये आहे. 3 बॉल फार निर्णायक आहेत या षटकातील. ऑन साइडला पूल करत असताना पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड डिलाइटफुल षटकार. अप्रतिम टायमिंग. लेंथ लवकर रीड केली. बॅकफुटला आले आणि त्यानंतर बघा पुन्हा एकदा रिप्ले या बॉलचा. लाईन खराब होती. आतमध्ये आणला बॉलला. हाफ ट्रॅकर विथ टर्न खेळले. आतमध्ये येणारा हा चेंडू उडवला स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार मस्ट निडेड सिक्सर. अत्यावश्यक षटकार होता गवान बहला. आता येणारे 8 बॉल विजयासाठी 18. 8-18 हे समीकरण आता या सामन्यामध्ये आलंय. 8 बॉल 18 निर्णायक मॅच. भरपूर ठिकाणी सध्या स्पर्धा चालू. प्रकाश झोतातील सोनारी येथे नाईट स्पर्धेचं आजपासून आगमन. शिरोडो नगरीमध्ये देखील नाईट स्पर्धा सुरू झाली. समोर टाकला यावेळेला चांगल्या लेंथमध्ये. स्वतःवरती निराश झालाय अमर कोळी. 1 बॉल बाकी आहे. आता 7 बॉल 18 निर्णायक बॉल टाकतोय या षटकातला. चला घाई करा. भरपूर वेग घेता प्लीज. प्रत्येक टीमला मी वारंवार अलर्ट करतोय. वेळेचं महत्त्व तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावं लागेल. 7 बॉल 18 निर्णायक चेंडू या षटकातला या सामन्यातला. तर का इथे मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचं बर्डन कमी होईल. ओझं कमी होईल पाठलाग करत असताना. इथे देखील ब्लाइंड हिट विकेट. हिट विकेट देखील झाला. भरपूर मागे आला होता. हिट विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय मैदानामध्ये अमर. बघा रिप्ले बॉलचा. पॉपिंग क्रीजमध्ये भरपूर मागे आले होते आणि त्यानंतर बॅट अँड पॅडच्या मधून गेला आणि लास्ट मोमेंटचा बॅटचा फ्लो स्टम्प्सला होता. त्यामुळे हिट विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. 6 बॉल 18 6 चेंडूमध्ये 18. चला लवकर घाई करा. चला लवकरात लवकर आपण सामना चालू ठेवा. यानंतर अजनबी ओवळे विपक्ष घोडीलदेव कसलकण ब हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दिनेश कुणाल सर्व कसलकण संघाचे पाठीराखे सामन्याचा आनंद घेताना तुम्हाला पाहायला मिळेल. दत्ता गायकर. 6 बॉल 18 चं समीकरण या मॅच मध्ये आलं. शेवटचं षटक बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतोय विजय नाईक. समोर खेळाडू आहेत स्टॅकिंग एंडला अलंकार कोळी. विनय कोळी नॉन स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉल 18 मध्ये 3 षटकार 6 मध्ये मारायचे आहेत गव्हाण ब संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सोपं नाहीये अशा कंडिशनला अशा विकेटवरती अशा वातावरणामध्ये षटकार मारणं. चला प्लीज घाई करा. आपण 6 बॉल 18 हे समीकरण मैदानामध्ये आलंय. सुदाम नाईक इकडे पळतोय तिकडे पळतोय. चला लवकर आपण सामना चालू ठेवा. वेळ वाचवा. 6-18 हे समीकरण या मॅचमध्ये आहे. समोर खेळाडू आहेत त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला अलंकार कोळी. पहिला बॉल अलंकारसाठी ऑन साइडला मिड विकेटमध्ये बॉल चालला गॅपमध्ये. चौकार की षटकार चेक केलं जाईल. प्रेक्षक देखील आहे त्या ठिकाणी. चला पब्लिक बॉल चौकार. चौकार गॅपमध्ये पाहायला मिळाला. घोडेलदेव कसलकड विपक्ष अजनबी स्पोर्ट्स ओवळे हा संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. चौकार मिळाला. आता मॅच ऑन आहे. 5 मध्ये 14. चला घाई आणि रेडी राहा पुढचे दोन्ही संघ. खास करून ओवळे संघ तुम्हाला फिल्डिंग करायचे. हा सामना संपला की लगेच तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागेल. खेळाडू कक्षाकडे चला संपूर्ण घोडेलदेव कसलकड संघ. अनिकेत आपला स्क्वॉड घेऊन तुम्ही खेळाडू कक्षाकडे चला. 5 चेंडूमध्ये 14. सामना बॅलन्स आहे. बरोबरीमध्ये आहे अजूनही दोन्ही संघ. समोर टाकलाय डाऊन दी ग्राउंड. लॉफ केलाय. अफलातून टायमिंग. अलंकार कोळीचा ब्लास्ट. 6 धावा षटकार. अप्रतिम टायमिंग.
खेळाडू कक्षामध्ये सर्वांनी असं नसतं बा, सफल झाले आणि फटक्यामध्येही सफल झाले आणि काय बॅट्समिंग होता. ओव्हरपिच जसा मिळाला त्याच्यावरती अक्षता तुटून पडला. अलंकार कोळी हा षटकार. आता 4 मध्ये विजयासाठी 8 धावांचं समीकरण. 4 बॉल 8 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. सामना चार मध्ये 8. आठचं समीकरण या सामन्यामध्ये आलं. चला सामना चालू ठेवा आपण प्लीज. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीमधील चौथा फ्रेश सामना असेल. ओवळे विपक्ष कसळखंड. बॉल तोच घ्यावा लागेल तुम्हाला. 2 चॉईस बॉल तुमच्याकडे आहेत, तोच तुम्हाला वापरावा लागेल. 4 मध्ये 8 मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला. प्रिव्हियस मॅच मध्ये 3 मध्ये 6 झालेला होता. नो टाइम पास प्लीज. गव्हाण ब संघ तुम्हालाही सूचना असेल आयोजकांच्या वतीने, आपण वेळ जास्त घेता प्लीज. 4 बॉल 8. 2 बॉल मध्ये 2 स्कोरिंग शॉट आले, चौकार षटकार. त्यामुळे आता इथे हवी झालाय गव्हाण ब संघ. अलंकार कोळी हा खेळाडू स्टॅकिंग एंडला आक्रमक बॅटिंग साकारत असताना शेवटचे 4 बॉल विजयासाठी 8चं समीकरण. समोर टाकलाय, मिस टायमिंग आहे. फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का? पुढे आलेत खेळाडू, विकेट किपर धावत आले आणि हा झेल टिपला. विकेट मिळाला. कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल 8. प्रिव्हियस मॅच आपण पाहिली तर जसा हरेश बाजला 3 मध्ये 6 उसरली संघाला करता आल्या नव्हत्या, तर इथे 3 मध्ये 8 होतील का याची चर्चा सुरू झाली. विकेट किपरने झेल टिपला. जितेंद्र घरत विकेट किपर आहे, त्याने हा झेल टिपला. त्याने कॉल दिला बॉलरला की मी घेतोय, तू थांब, आणि त्याचा चांगला कॉल होता. चला नवीन खेळाडू लगेच मैदानाकडे पाठवा. खेळाडू कक्ष गव्हाण ब संघ आपण लगेच नवीन खेळाडू मैदानाकडे पाठवा. 3 चेंडूमध्ये 8 धावा. एक मोठा फटका खेळावाच लागेल धाबांचा पाठलाग करताना. लास्ट मॉर्निंग खेळाडू कक्षाला कमिटीकडून आले, आपण भरपूर वेळ घेता त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. विकी कोळी 3 बॉल 8 हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. एक मोठा फटका येईल का? चला फिल्डिंग सेटअप आपण लावून ठेवा. खेळाडू मैदानाकडे येतोय. 3 बॉल 8 कमबॅक केलं या षटकामध्ये गोलंदाज विजय नाईकने. वाईट परिस्थितीनंतर मात्र चांगली वेळ येतोय तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती. कधी कधी नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा कर्तृत्वावरती विश्वास ठेवा, कारण हेच तुम्हाला कर्तृत्व पुढे घेऊन जाईल, तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. नशिबावरती फार का तुम्ही डिपेंड राहू शकत नाहीये. आता कर्तृत्व सिद्ध करावं लागेल फलंदाजांना. त्या ठिकाणी फ्रेश बॅटर आहेत विनय आणि विकी. वी फॅक्टर विजयाची विक्ट्री साकारून देतील का विजय आणि खरं तर विनय आणि विकी ऑन स्ट्राईक. बॉलर तयार. वी फॅक्टर बॉलर देखील आहे. एकाच फ्रेममध्ये 3 वी. इथे यॉर्कर. स्वागत केलं विकीचं. जबरदस्त यॉर्क बॉल पाहायला मिळाला. 2 बॉल आता 8 धाबा. हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. पुन्हा एकदा धावा चेस करत असताना अक्षरशः या थंडीमध्ये घाम गावा लागला फलंदाजांना. अजूनही मॅच संपलेली नाहीये. विकी कोळी लांब लचक षटकार ठोकणारा हा खेळाडू. 2 मध्ये 8 होतील का याची चर्चा आता सुरू झाली. मॅच ऑन. चला लगेचच ओळे संघ आपण रेडी राहा. बी रेडी. तुम्हाला फिल्डिंग करायचे. यानंतर याही वेळेला टॉस केला बॉलला, गुड लेंथ मध्ये टाकलाय. पुन्हा एकदा दबाव फलंदाजावरती. या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करतो आता प्रिन्स 11 धाकटा कांदा हा संघ. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा 2 फलंदाज विकेटवरती बॅटिंग करत होते, सुदाम आणि जितेंद्र, तेव्हा डगआउटमध्ये खलबली तर चलबिचल आपण पाहिले. कधी एखादा खेळाडू बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानाकडे अशी मात्र चर्चा होती. परंतु त्या धावा देखील आता निर्णायक राहिल्या. 1 बॉल 8. एखाद दुसरा चमत्कार एक्स्ट्रा बॉल टाकला तरच मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. घोडीलदेव कसलगड विपक्ष अजनबी स्पोर्ट्स ओवळे हा पुढचा सामना. हा सामना जिंकलाय प्रिन्स 11 धाकटा कांदा. खेळाडू बाद लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात. शेवटच्या बॉलला विकेटही मिळालाय आणि इथे शेवट गोड केलाय खांदा संघाने. त्याला दोन्ही संघ शेक हँड करण्यासाठी त्याला मैदानाकडे. गव्हाण ब आणि एका बाजूला धाकटा कांदा लाईनअप करा. धाकटा कांदा संघ जिंकला 7 रनने हा सामना. बघा 49 धावांचा डिपेंड केला. चला लगेचच ओवळे संघ मैदानाकडे. चला ओवळे संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. फिल्डिंग लावून घ्या. वेल प्लेड धाकटा कांदा, वेल बोल्ड असं म्हणायला हरकत नाहीये. ताबा त्याने डिपेंड केला. 49 रनने हा सामना जिंकला. ओवळे संघ प्रमोद घरत यांची सेना दाखल झाली. चला घोडीलदेव कसरकंड टीम आपली सलामीवीर जोडी मैदानाकडे पाठवा. तर या सामन्याचा हिरो
4 विकेट 2 स्पेलमध्ये 14 धावा खर्च करताना 4 विकेट ज्याने घेतले तो सौरव भगत ठरला या सामन्याचा सामनावीर. स्वप्नील पाटील आणि चेतनदादा पाटील यांच्या